मंदार गोंजरी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मंदारकडे जाऊयात। मंदार, तुम्ही कुठे आहात सध्या आणि तिथली काय परिस्थिती? मी पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरामध्ये आहे आणि मुठा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे हे पाणी ओसरायला लागलेलं आहे, जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे इथलं बचाव कार्य काहीसं सुकर झालेलं आहे। आपण पाहतो आहोत की जे एनडीआरएफचे जवान आहेत ते एकदम एकतानगर म्हणून जो काही बोर्ड दिसतो आहे तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत। काही वेळापूर्वी हे बचाव कार्य करणं हे शक्य नव्हतं, कारण पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहत होता, बोट आतमध्ये नेता येणं अवघड झालं होतं। मात्र आता हे शक्य झालेलं आहे आणि या समोरच्या इमारतीमध्ये काही शेकडो लोक आहेत जे अडकून पडलेले आहेत, त्यांना आता हळूहळू इथून बाहेर काढलं जाणार आहे। मात्र हा जो पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे तो काही वेळासाठीच असू शकतो, त्यामुळं हा मधला जो वेळ मिळालेला आहे किंवा जी संधी मिळालेली आहे त्या संधीचा उपयोग करून लोकांनी इथून तातडीने बाहेर येणं गरजेचं आहे। कारण पाणी कमी केलेलं असलं तरी ते काही वेळापुरतीच ठरू शकतं, कारण पाऊस सातत्याने पडतो आहे। खास करून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आहे आणि हे पाणी जे 45,000 क्युसेक्स पर्यंत सोडण्यात आलेलं होतं काही वेळापूर्वी, ते कमी करून 15,000 क्युसेक्स इतकं करण्यात आलं आहे। त्यामुळे पाणी आत्ता ओसरतं आहे, मात्र पावसाचा जोर आहे तो कायम असल्यामुळे पुन्हा खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं जाऊ शकतं आणि पुन्हा एकदा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं जाऊ शकतं। पुन्हा एकदा या ठिकाणी मगाशी जशी परिस्थिती होती तशी येऊ शकते, त्यामुळे किमान आता तरी या लोकांनी बाहेर येणं गरजेचं आहे। आपण पाहतो या गॅलरीमध्ये काही लोक दिसत आहेत, त्याचबरोबर इथे वरती हे जे कुटुंब आहे ते दिसतंय या ठिकाणी। असे अनेक लोक आहेत इथे, अशा 16 सोसायटीज आहेत ज्यामध्ये शेकडो लोक जे आहेत ते अजूनही कोणी घराच्या गॅलरीमध्ये दिसतंय, कोणी टेरेसवरती दिसतंय। स्वतःहून खरं तर या ठिकाणी बाहेर येण्याची गरज आहे। जे रेस्क्यू ऑपरेशन आहे एनडीआरएफ कडून असेल किंवा महापालिकेकडून असेल ते तर केलं जात आहेच, मात्र लोकांनी देखील त्याला प्रतिसाद देण्याची गरज आहे। कारण सकाळपासूनचा अनुभव हेच सांगतोय की जर प्रशासनाने केलेल्या सूचनांना गांभीर्याने घेतलं गेलं तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते। लोक वेळीच जर बाहेर पडले त्यांच्या घरातून तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते। लोकांसाठी देखील ते अतिशय चांगलं ठरू शकतं, मात्र लोकांनी त्याला प्रतिसाद देण्याची गरज आहे। मात्र आत्ता महत्त्वाची अपडेट ही आहे की पाणी जे आहे ते ओसरायला लागलेलं आहे। मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी छातीपर्यंत पाणी काही वेळापूर्वीपर्यंत होतं, मात्र आता हे पाणी वेगाने कमी झालेलं आहे। मात्र मी जसं सांगतोय हे पाणी कमी होणं थोड्या वेळासाठी ठरू शकतं, पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो, कारण पाऊस जो आहे तो सातत्याने पडतो आहे। अगदी धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।